रोहित पवारांनी पंढरपूरमध्ये 3 दिवसांचं अन्नत्याग आंदोलन केलं। या आंदोलनामुळे लाखो शेतकऱ्यांना या कर्जमाफीतल्या फसवेगिरीबद्दल किंवा देवेंद्र फडणवीसांनी यामध्ये जी कलम कसाईपणा केलाय त्या कलम कसाईपणाबद्दल माहिती मिळाली आणि शेतकरी त्याबद्दल जागरूक झाले। यामुळे रोहित पवारांचं आंदोलन ताणलं जातं हे बघितल्यानंतर गिरीश महाजन रोहित पवारांच्या भेटीला आले आणि तुम्ही जे मुद्दे मांडले त्या मुद्द्यांबद्दल आपण जून महिन्यामध्ये बैठक घेऊ असं आश्वासन गिरीश महाजनांनी दिलं। आता या आश्वासनावर रोहित पवारांनी उपोषण तर सोडलं, पण गिरीश महाजनांनी जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण झालं नाही किंवा त्या तारखेला बैठक झाली नाही। त्यामुळे रोहित पवारांनी अधिवेशनाच्या तोंडावरच संभाजीनगरमध्ये एक प्रचंड मोठं आंदोलन केलं आणि या आंदोलनाला हजारो शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळाला आणि यामुळे रोहित पवार हे काही त्यांचा मुद्दा सोडायला तयार नाहीत किंवा रोहित पवार हे या आंदोलनातून आपली चलाखी जनतेच्या लक्षात आणून देत आहेत आणि यामुळे आपली प्रतिमा मलिन होते ही गोष्ट मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आली आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आम्ही या 2 अटी काढतोय अशी घोषणा केली। याचा अर्थ रोहित पवारांनी केलेला अन्नत्याग आंदोलन असेल किंवा त्यांनी संभाजीनगरमध्ये केलेलं एक आक्रमक आंदोलन असेल, या सगळ्या आंदोलनांमुळे लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आणि जवळपास 48 ते 50 लाख शेतकरी ज्यांना 2019च्या कर्जमाफीचा लाभ मिळाला होता त्यांना सुद्धा 2 लाखांपर्यंत कर्ज हे माफ करून देण्यात रोहित पवार हे यशस्वी ठरलेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। सोबतच ज्या शेतकऱ्यांनी रेग्युलरली कर्ज भरलं त्या शेतकऱ्यांना सुद्धा लाभ मिळणार आहे आणि तो तातडीनं मिळणार आहे ही गोष्ट सुद्धा रोहित पवारांनी सरकारकडनं करून घेतली